नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मी अक्षय चोळके आणि आपल्या सोबत आहे राहुल काळबांडे, ज्यांचं आयडीबीआय मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून फायनल सिलेक्शन झालंय 2 वेळेस, एक वेळेस पीजीडीबीएफ चा कोर्स आणि एक वेळेस डायरेक्ट सिलेक्शन वाला किंवा डायरेक्ट जॉइनिंग वाला मुद्दा। त्याच्यानंतर आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये 29 ऑगस्टला अराउंड त्यांनी आरआरबी पीओ ची एग्जाम दिली, त्याच्यानंतर 29 सप्टेंबरला आय थिंक, आणि त्याच्यानंतरचा पुढचा विचार केला तर आत्ता म्हणजे आजच 6 ऑक्टोबरला आरआरबी क्लेरिकलची मेन्स एक्झाम दिली। मग आरआरबीची क्लेरिकलची एक्झाम असेल किंवा आरआरबी पीओ ची एक्झाम असेल, याच्यामध्ये आलेले क्वेश्चन्स, ते क्वेश्चनची एनालिसिस करत असताना एक मुद्दा बारकाईने लक्षात आला बघा की कंपॅरेटिव्हली प्रश्न ह्या वर्षी तरी या 2 एक्झाम वरून लेटेस्ट वाले होते की जरा जुने होते? सर विचार जर केला तर लेटेस्टचं थोडंसं प्रमाण कमी होतं। लेटेस्टचं प्रमाण कमी होतं म्हणजे आपण जे म्हणतो ना 2 महिने मागचे 3 महिने प्रॉपर करा मग येईल, पण त्यांनी पाहिलं असं जानेवारी फेब्रुवारी मार्च पासूनचे क्वेश्चन होते। पण चला आजच्या सेशन मध्ये आपल्याला आरआरबी क्लेरिकलची एनालिसिस करायची आहे। जे काही आम्हाला दोघांना मिळून आठवले, जे काही क्वेश्चन आम्हाला दोघांना मिळून आठवले ते 24 क्वेश्चन आम्हाला आठवलेले, हे कुठूनही कॉपी पेस्ट केलेले नाही, आम्ही स्वतः एक्झाम दिले आणि ते एक्झाम दिल्यानंतर हे एवढे क्वेश्चन आम्हाला आठवले। मग आता ह्या 24 क्वेश्चन पैकी जे काही 20 एक क्वेश्चनचे लगेच आपल्याला स्क्रीनशॉट किंवा कुठेतरी आपण शिकवलं हे पण लगेच सापडलं, म्हणजे 24 पैकी 20 म्हणतोय मी, 40 पैकी तर अराउंड 30 च्या आसपास पण असतील, पण ते विद्यार्थ्यांना आठवतीलच असं नाही। विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट हे 20 22 24 असले तरी चांगले आहे, कारण पेपरला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल इथून प्रश्न विचारलेले मी प्रत्येक स्लाइड मध्ये क्लिअरली मेन्शन केलंय, प्रत्येक स्लाइड मध्ये क्लिअरली मेन्शन केलंय हा प्रश्न कधीचा होता आणि कोणत्या पार्ट मधून होता। बघा हा तर स्क्रीनशॉट मी तुम्हाला पुढे दाखवलंच। पहिला एक क्वेश्चन असा होता बघा, अराउंड ऑगस्ट महिन्यामधला होता, क्लिअरली मेन्शन केलं होतं UNCCF चं हेडक्वार्टर विचारलं होतं, UNCCF चं हेडक्वार्टर। तर UNCCF चं हेडक्वार्टर विचारलं होतं, ते आपण इथं या केसमध्ये पाहिलं होतं। त्याच्यानंतर सर ऑगस्ट मधला क्वेश्चन होता, ऑगस्ट मधला। त्यानंतर ह्या प्रश्नाचं कसं होतं एकंदरीत जे लॉरेन्स स्पोर्ट्स पर्सन वाला क्वेश्चन होता, मल्टिपल नाव होती त्याच्यामध्ये? हो सर, मल्टिपल नाव होते आणि जसं की आपण पीपीटी मध्ये आपल्या बघितलेलं आहे, आपण शिकवताना तुम्ही घेतलेलं पण आहे, नोवाक जोकोविच, एताना बोनमाटी सोबत अजून हे जे उरलेले नाव आहेत, उत्तर काय होतं त्याचं? सर ऑल ऑफ द अबोव। ऑल ऑफ द अबोव। बघा एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर सांगितला होता, चला एखाद्याला नोवाक जोकोविच नाही आठवते, एखाद्याला एटेना बोनमाटी नाही आठवते, मी तुम्हाला म्हणतो जेव्हा रिस्क घ्यायची तेव्हा ऑल ऑफ द अबोव सोबत रिस्क घ्या, हवाला एक क्वेश्चन तो ऑलरेडी शिकलेलो होतो आपण। पण प्रश्न होता बघा एप्रिलच्या पार्ट 10 मधला, म्हणजे एप्रिल 2024 चा क्वेश्चन होता, एप्रिल 2024। एक मुद्दा मला बारकाईने लक्षात घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अकॅडमी अवॉर्डवर क्वेश्चन होता, काय क्वेश्चन विचारता अकॅडमी अवॉर्डवर? हो सर, अकॅडमी अवॉर्डवर बेस्ट ऍक्टरचा क्वेश्चन होता सर, बेस्ट ऍक्टर वाला क्वेश्चन विचारला, बेस्ट ऍक्टर मध्ये। मग बेस्ट ऍक्टरचा क्वेश्चन आला होता अराउंड मार्च मधला क्वेश्चन होता बघा, याच्या अगोदरचा क्वेश्चन आपण एप्रिल मध्ये पाहिला, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण मार्च मधला बघतोय, हा वाला एक मुद्दा होता। त्याच्यानंतरचा पुढचा एक क्वेश्चन होता, जपान हे 5वा देश बनला जो चंद्रावर गेला, पण एकंदरीत क्वेश्चन काय होता त्यामध्ये? सर क्वेश्चन असा होता, मला कन्फर्म नाही आठवत, पण रोवर किंवा लँडरचं नाव विचारलेलं होतं आणि जे की आपण घेतलेले आहे स्लिम नावाचं मिशन आहे आणि स्लिम सरळ दिलेलं होतं, स्लिम सरळ दिलं होतं, पण मला वाटतं मग रोवर म्हणलं तर इथं रोवरचं नाव दिलंय LEV2 म्हणून किंवा लँडरचं नाव, स्लिम नावाच्या मिशनच्या अंतर्गत रोवर किंवा लँडरचं नाव विचारलं होतं। पण क्वेश्चन बघा जानेवारी मधला होता, मी पुन्हा म्हणतो जानेवारीचा पार्ट 2 बघा, जानेवारी थोडंसं इकडे गेलं तर मार्च, थोडंसं इकडे गेलं तर एप्रिल, हे वाले क्वेश्चन दिसते आपल्याला, थोडंसं अजून पुढे जाऊ, हा वाला एक क्वेश्चन होता, इथं मोस्टली माझ्याकडून टाकायचं राहिलं वाटतं, पण हा पण तेव्हाचाच क्वेश्चन आहे, 2023 मधला मुद्दा आहे, पार इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स। तर काय प्रश्न का एखादं इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023 ला सेलिब्रेट केलं? सर पूर्ण जगामध्ये इंडिया मिलेट्सचं किती प्रोडक्शन करतं एकंदरीत? आपण जेव्हा इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स पाहिलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं टोटल जागतिक लेवलच्या अराउंड 40% मिलेट्सचं जे प्रोडक्शन जे इंडियामध्ये होतं, आणि इथं क्लिअरली मेन्शन पण आहे 41% स्क्रीनशॉट मध्ये, तर अराउंड 40% त्याचा आन्सर होतं, जानेवारी मधला क्वेश्चन होता। आता हा याच्यावरचा क्वेश्चन होता, एक प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड ह्या दोघांना भेटला, वेगवेगळ्या AIFF चा प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड वाला मुद्दा होता, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन वगैरे तो वाला एक मुद्दा। त्यानंतर हे तर बेसिक होतं बाबा,
प्रश्न तर असाच होता ना, 2025 कोणतं वर्ष आहे किंवा काय? हो सर. उत्तर काय होतं त्याचं? 2025 उत्तर होतं की इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स उत्तर होतं? इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स. बरं, इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स नावाचं उत्तर होतं. 2025 काय म्हणून सेलिब्रेट करता किंवा काय म्हणून डिसाईड केलेलं आहे? तर इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स. पण ऑप्शन मध्ये मला असं वाटतं मग हे कॅमलिड्स असेल किंवा 2026 हे पण असेल ऑप्शन मध्ये. 2026 वुमेन्स फार्मिंग वगैरे. हा, पण उत्तर होतं इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स. तो आला एक मुद्दा पाहिला, म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स, इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स. त्याच्यानंतर 23 ला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स, 24 ला इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमिलिट्स, 25 ला इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स, 26 ला इंटरनॅशनल इयर ऑफ वुमेन्स फार्मिंग. हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या 25 विचारलं होतं. त्याच्यानंतर अशी कोणती ट्राईब आहे त्यांनी विचारलं होतं की ज्यांनी फर्स्ट टाइम वोट केलं? हा, तर ते शॉम्पेन म्हणून होती. त्याच्यानंतरचा हा वाला एक मुद्दा होता बघा. मुद्दा काय होता, प्रश्न काय होता नेमकं? सर असं ऑप्शन दिलेलं होतं, केरला सोबत एक ब्लँक दिलेली होती. ओके. तर आपल्याला ओळखायचं होतं की केरला सोबत कोणतं स्टेट असं आहे की ज्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये टॉप केलेलं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे जे 17 वेगवेगळे पॅरामीटर आहे, त्या पॅरामीटर मध्ये केरळाने कोणासोबत टॉप केलंय? कोणासोबत म्हणजे केरळ एकमेव टॉप नाही, आपण इथं पाहिलेलं पण आहे. केरळ आणि उत्तराखंड सेकंड टॉप स्पॉट. जुलैचा पार्ट 6 आहे, जुलैचा पार्ट 6. या हिशोबाने तो आला एक मुद्दा. केरळ सोबत कोण? तर उत्तर होतं उत्तराखंड. उत्तराखंड तो आला एक मुद्दा. त्याच्यानंतर हा एक बेसिक प्रश्न विचारला, आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची मीटिंग कुठे झाली? श्रीलंकेला मीटिंग झाली. तो एक मुद्दा पाहिला. त्याच्यानंतर हा फोक डान्सच्या रिलेटेड नेमकं काय होतं? सर 4-5 ऑप्शन होते फोक डान्सशी रिलेटेड आणि आपल्याला ओळखायचं होतं ऑड वन आउट कोणचं आहे. ऑड ऑन आउट कोणतं आहे त्यातलं? बरं. मग त्यासाठी आपण जवळपास मला वाटतं 9 वेगवेगळे क्लासिकल डान्सेस आणि 28 वेगवेगळे फोक डान्सेस बघितलेले. मग ह्या जर पूर्ण चॅप्टर आपण शिकलो असं स्टॅटिक जीके मध्ये इम्पॉर्टंट डान्स, तर ते क्वेश्चन आपण सोडू शकतो. हे स्टॅटिक जीके वाला पार्ट आहे. सोबत नॅशनल पार्कवर नेमकं काय होतं? सर 5 ऑप्शन होते बघा. तर 5 ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन तर पूर्ण राजस्थानचे दिलेले होते. ओके. आणि एकमेव जो ऑप्शन होता तो वेगळा होता राजस्थान. आठवतो की एकंदरीत कोणता होता, काय होतं? सर केवलादेवचं नाव होतं त्याच्यामध्ये. केवलादेव नॅशनल पार्क तर ऍक्च्युअल राजस्थानचं. अजून केवलादेव होतं, त्याच्यात अजून दुसरं डेझर्ट होतं का? सरिस्का? नाही सर, नवीन होते ऑप्शन, बट आपल्याला ओळखून येत होतं राजस्थानचे आहे. आणि एक त्यातलं राजस्थानचं नव्हतं, ते शोधायचं होतं कोणते. ओके. तर नॅशनल पार्कचे रिलेटेड पण स्टॅटिक वर क्वेश्चन होता बघा. नॅशनल पार्क वर क्वेश्चन होता, डान्सवर क्वेश्चन होता स्टॅटिक मध्ये. सोबत विचार केला आपण इकडं मनरेगा नावाच्या स्कीमवर काहीतरी क्वेश्चन होता. मनरेगा जी डिटेल मध्ये आपण पाहिलेली 10-12 वेगवेगळ्या स्लाइड मध्ये, नेमकं काय होतं मनरेगाचं? सर ब्रीफ मध्ये होता क्वेश्चन, डिटेल मध्ये कन्सेप्च्युअल. हो, म्हणजे जर आपल्याला सोडवायचं झालं तर कमीत कमी त्याला 30 सेकंद वाचण्यासाठी 30 सेकंद वाचण्यासाठी द्यावं लागेल. जिथं आपल्याकडे फक्त 22.5 सेकंदाचा वेळ आहे, तिथं 30 सेकंद आपल्याला खर्च करावा लागेल. आणि इंटरनॅशनल ऑफ क्वांटम सायन्स मध्ये आपल्याला 5 सेकंदात उडवावं लागेल. तर हा वाला बेसिक मुद्दा लक्षात घ्या, कारण प्रश्न कन्सेप्च्युअल होता, वन लाइनर नव्हता, मॅगझिन वाचून होणारा नव्हता, एमसीक्यू वाचून होणार नव्हता किंवा वन लाइनर ऐकून होणार नव्हता. कन्सेप्च्युअल माझ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे तरच जमणार होता मनरेगावाला मुद्दा. त्याच्यानंतर हवाला एक क्वेश्चन होता आवास योजनेवर, जो ऍक्च्युअल त्याचा स्क्रीनशॉट पण इथं आहे. म्हणजे क्वेश्चन काय होता? सर जी आयडियल कार्पेट साईज असते, म्हणजे आपल्याला जी गव्हर्नमेंटने दिलेली आहे ती डायरेक्ट ऑप्शन मध्ये विचारलं. तर इथं क्लिअरली मेन्शन केलंय कार्पेट एरिया ऑफ 30 स्क्वेअर मीटर. 30 स्क्वेअर मीटरचा वगैरे कार्पेट एरियावर क्वेश्चन होता, जो आपण पीएम आवास योजनेमध्ये पाहतो गव्हर्नमेंट स्कीमच्या पार्ट 12 मध्ये. गव्हर्नमेंट स्कीमच्या पार्ट 12 मध्ये. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुपवर पण असा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता का? सर इन ब्रीफ मध्ये होतं, थोडासा जास्त डाटा दिलेला होता क्वेश्चन. डेटा जास्त दिला होता, हे पण आपण गव्हर्नमेंट स्कीमच्या पार्ट 2 मध्ये पाहिलेले. त्यानंतरचा पुढचा मुद्दा होता न्यूक्लिअर एनर्जी समिट. हो सर, पहिली जी न्यूक्लिअर पहिल्यांदाच झाली. मी तुम्हाला अगोदर पण म्हणलो होतो, फर्स्ट टाइम झालं म्हणून महत्वाचं आहे राजांनो. बघा इथं जरी मुद्दा तुम्हाला याचे एंटरटेनमेंटची जी समिट असेल गोव्याची, पण इथं क्लिअरली मेन्शन केलं न्यूक्लिअर एनर्जी समिट. हे सगळे स्क्रीनशॉट GA बाय अक्षय चोळकेवर मी टाकलेले. तर न्यूक्लिअर एनर्जी समिट ब्रुसेल्स बेल्जियमला झाली होती जुलैच्या पार्ट 8 मधल्या गोष्टी, जुलैच्या पार्ट 8 मधल्या. त्याच्यानंतरचा पुढचा अतिशय महत्वाचा, जिथं मी 5 स्टार केलंच होतं, एकदा 5 स्टार वाला मुद्दा लावून दाखवा ऍडमिन टीम. काय एकदा हा वाला मुद्दा आपण बघूया नेमकं काय होतं. तर रन ऑन द ऑर्डिनरी बॅटरीवर चालतं. महत्वाचा मुद्दा आहे. ह्या क्वेश्चनला डायरेक्ट 5 स्टार वाला मुद्दा आहे. इथून पेपरला क्वेश्चन विचारतील का कसं मला माहित नाही, पण विचारतील म्हणजे विचारतील की बाबांनो एका ईव्हीएम मशीनवर, ईव्हीएम मशीन म्हणजे बघा हे वाला ईव्हीएम मशीन, एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त किती वोट रेकॉर्ड होतात? 2000. किती वोट रेकॉर्ड होतात?
ह्या पद्धतीने होतं बघा. कारण मी म्हटलं येणार म्हणजे येणारच. ईव्हीएम चं काय विचार होतं, मॅक्सिमम एका मशीनवर किती वोट, 2000 वोट करू शकतो. हे कुठेही मेन्शन नाहीये राजन्नो, मी क्लिअर सांगतो, हे कुठेही मेन्शन नाही, कोणत्याच प्लॅटफॉर्मवर मेन्शन नाहीये. कारण पेपरला मला माहिती आयबीपीएस कुठे विचार करतं. आयबीपीएस ह्या पद्धतीने विचार करतं ईव्हीएम मशीन जर चर्चेमध्ये, तर ईव्हीएम मशीनवर काय काय क्वेश्चन विचारतील त्या हिशोबाने बनवलेले. जसं रिसेंटली मी तुम्हाला सांगितलं 5 वेगवेगळ्या लँग्वेजला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा भेटला, तर आयबीपीएस त्या 5 लँग्वेजमध्ये इंटरेस्ट घेत नाही. आयबीपीएस म्हणतं भारतामध्ये 2 नंबरची बोलली जाणारी सगळ्यात मोठी लँग्वेज कोणती, 2 नंबरची बोलली जाणारी लँग्वेज कोणती, 3 नंबरची बोलली जाणारी लँग्वेज कोणती. तमिळला 2004ला भेटलं होतं, कधी भेटलं होतं. ह्या गोष्टी हा आयबीपीएसचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. मला त्या हिशोबाने आयबीपीएसच्या डोक्यातून विचार करावा लागेल. त्यासाठी आम्ही मागच्या 7 वर्षापासून अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुम्ही त्यावाल्या गोष्टी करा. तर हा वाला एक मुद्दा. ईव्हीएम मशीनचा विचार होता 2000 मार्च मध्ये शिकलो होतो आपण, मार्चच्या पार्ट 3 मध्ये. त्यानंतर हा वाला एक मुद्दा होता स्टाफचं एअरपोर्ट ना. ऍज इट इज क्वेश्चन होता, विच एअरपोर्ट स्टँड फॉर द बेस्ट एअरपोर्ट इन स्टाफ. हो सर, जीएमआर एअरपोर्ट म्हणून होतं. हा, तर हे वेगवेगळे जवळपास 18 ते 20 वेगवेगळे स्क्रीनशॉट आहे, पण आम्हाला आठवले 24 क्वेश्चन. त्यातले अराउंड 20 क्वेश्चन मी इथं आणले. त्यातले अराउंड 20 क्वेश्चनचे स्क्रीनशॉट. आता रिसेंटली पेपर झालाय, रिसेंटली म्हणण्यापेक्षा 5 वाजता मुलं बाहेर आले. 5 वाजता मुलं बाहेर आल्यानंतर त्याची अनालिसिस करा, या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता बघा याच्यानंतर जर आपण विचार केला तर आता ह्या पेपरचे एक गुड अटेम्प्ट 22 ते 24 असले पाहिजे. अराउंड तुमचे किती अटेम्प्ट केले तुम्ही? सर एक 28 अटेम्प्ट. 28 अटेम्प्ट केले. त्यातले बरोबर किती वाटतं सर? एक 20+ बरोबर असतं. 20+. तर ऍक्च्युअल आता खूप चांगला अभ्यास असणाऱ्या मुलांची पण ती परिस्थिती आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल आम्ही मान्य करतो कंपॅरेटिव्हली मॉडरेट टू डिफिकल्ट होती, पण आयबीपीएस थोडं पॅटर्न बदलतंय, त्या हिशोबाने आपल्याला बदलावे लागेल. त्या हिशोबाने पहिला मुद्दा आपल्याला बदलावा लागेल की आयबीपीएस थोडंसं जुना करंट अफेअर विचारतंय. मग सर आता याच्यानंतरची, चला ही तर एक्झाम झाली, याच्यावर विचार करण्यात काही लॉजिक नाही, पण याच्यानंतरची जी एक्झाम आहे आयबीपीएस क्लर्क मेन्सची, तर त्यासाठी हा 4 दिवसांचा मेगा प्लॅन आम्ही घेऊन येतोय तुमच्या पुढे. 4 दिवसांचा मेगा प्लॅन. सर या 4 दिवसांच्या मेगा प्लॅन मध्ये काय असेल? आपण आतापर्यंत सप्टेंबर पर्यंत सगळ्या गोष्टी शिकलो, पण मी विचार करतोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 9 महिन्यांवर बेस्ट 600 क्वेश्चन बनवायचे. या 9 महिन्यांवर बेस्ट 600 क्वेश्चन बनवायचे आणि 150 क्वेश्चनच्या हिशोबाने हे 600 क्वेश्चन बनण्यापेक्षा 600 न्यूज थोड्याशा डिटेलमध्ये घ्यायचे. मंगळवारपासून म्हणजेच अराउंड विचार केला तर आज 6 तारीख आहे, 8, 9, 10 आणि 11 हे 4 दिवस, 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर हे 4 दिवस सायंकाळी 6 वाजता युट्यूब लाईव्ह, ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हे सेशन असेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कारण ओनली लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असेल. रोज सायंकाळी 6 ते 7:30, 8 पर्यंत तुम्हाला हे सेशन करायचं आहे, जेणेकरून आयबीपीएस क्लिरिकलला याचा फायदा होईल, जिथं जनरल अवेअरनेस 50 मार्कला आहे आणि एकदम ऑथेंटिक डेटा जो असतो तो इथं तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर भेटतो. ही गोष्ट वारंवार सांगण्याची गरज नाही. तर चालेल, ही होती आरआरबी क्लर्क मेन्सची तुमची अनालिसिस जनरल अवेअरनेसची. भेटूया आपण आयबीपीएस क्लर्कच्या लेक्चरमध्ये 8 ऑक्टोबर 2024ला सायंकाळी 6 वाजल्यापासून रोज सायंकाळी 6 वाजता आयबीपीएस क्लर्क मेन्स टार्गेट युट्यूब लाईव्ह, ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट. धन्यवाद. अतिशय म्हणजे 5 स्टार वाला मुद्दा आहे. 5 स्टार वाला मुद्दा का बरं आहे? एक तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलचं नाव विचारतील तर उद्गम नाव आहे. काय नाव आहे? धर्म है तेरा धर्मानम, कर्म है तेरा कर्मानम, में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थानम. हा, ही रेकॉर्डिंग झाली पाहिजे, आपलं पेपरला आलं पाहिजे सेम असं. मग तुम्हाला सांगतो कसं असतंय. हा, उद्गम काय आहे? उद्गम मीन्स इथून तुम्हाला 100% क्वेश्चन दिसणार. आग में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थानम. यत्र सर्वत्र जनमानम भर्गो देवस्य धीमहि युगे युगे यही प्रथा कथा परिणाम परीक्षम प्रस्थानम. उबलते पानी में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं, संयम खो दे जो शख्स कभी दिखता नहीं, दिखता नहीं, दिखता नहीं. खाटो भरा ये वृंदावन पाप पुण्य का
गठबंधन, आग में पग पग चला है जो वही टक्कर है उसका प्रस्थान।